जेव्हा नगरपंचायतचं इलेक्शन होतं कर्जतचं, हो. ज्या पद्धतीने त्यांनी खालच्या पातळीचं राजकारण केलं, हम्म. ज्या लेवलला त्या ठिकाणी ते गेले, हम्म. तो काही प्रमाणात जो आदर हा आपला त्या ठिकाणी एखाद्या विरोधकाच्या बाबतीत असतो हो. तो राहत नाही. अच्छा. आणि मी नाटक करू शकत नाही. त्यांनी अशी पण एक खंत व्यक्त केली की मी रोहित पवारांचा सत्कार केला, पण मी विधान परिषदेचा आमदार झाल्यानंतर विधान भवनाच्या लॉबीमध्ये आम्ही समोरासमोर आलो तरी त्यांनी माझं साधं अभिनंदन देखील केलं नाही. इतक्या कोत्या प्रवृत्तीचे रोहित पवार आहेत. जेव्हा नगरपंचायतचं इलेक्शन होतं कर्जतचं, हो. ज्या पद्धतीने त्यांनी खालच्या पातळीचं राजकारण केलं, ज्या लेवलला त्या ठिकाणी ते गेले, तो काही प्रमाणात जो आदर हा आपला त्या ठिकाणी एखाद्या विरोधकाच्या बाबतीत असतो तो राहत नाही. अच्छा. आणि मी नाटक करू शकत नाही. त्यामुळे आदर काही गोष्टी केल्यामुळे, अच्छा, वागल्यामुळे, खालच्या पातळीवर गेल्यामुळे तो आदर जर काय एखाद्या व्यक्तीचा काही प्रमाणात कमी झाला असेल, अच्छा, तर तो नाटक तर न केल्यामुळे मी नाटक करू शकत नाही. त्यामुळे कदाचित ते ओपनली हे जमलं नसावं. अच्छा, त्यांना ते वाईट वाटलं असावं. पण कसं असतं की राजकारणामध्ये कुठेही खालच्या पातळीवर जाऊ नये. आता फॉर एक्झाम्पल, पण तुमची त्यांची भेट झाली होती, समोर तुम्ही आले होते विधान भवनामध्ये? ते विधान परिषदमध्ये, मी विधानसभेमध्ये लॉबीमध्ये मला आठवत नाही. बरं. समोरासमोर आलो, एकदम डोळ्यात बघितलं, हे काय मला आठवत नाही. अच्छा, बरं. आले असतील, त्यांनी मला बघितलं असेल, पण मी कदाचित दुसरीकडे कुठेतरी बघत असेल, बरं, एखादी फाईल मी वाचत असेल, एखाद्या व्यक्तीला भेटत असेल, त्याच्यामध्ये कदाचित ते राहून गेलं असेल, मला माहित नाही. पण त्यांनी बघितलं असेल. समजा मी बघितलं नाही बघितलं हा विषय नाही, पण राजकारणाची पातळी जर कोणी खाली सोडवत असेल, खालच्या लेवलला जात असेल, तर एखादी व्यक्ती, आता जसं गव्हर्नर मनातून उतरलेले आहे, तानाजी सावंत ज्या पद्धतीने त्यांनी समाजाबद्दल आणि जे काही वक्तव्य केलं मनातून त्या ठिकाणी उतरलेले आहे. मग इतरही जे मंत्री आहेत जे त्या पद्धतीने वागतात मनातून उतरतात. मग आता फक्त मांडवली करण्यासाठी, चर्चा होण्यासाठी मग त्यांच्याशी बोलून हे नाटक तर जमणार नाही ना आपल्याला. त्यामुळे आणि दुसरं, माझ्या मतदारसंघामध्ये तिथं असणाऱ्या सामान्य लोकांसाठी जे जे विकास कामं आपण मंजूर करून आणले, ते जर तिथं जाऊन मंत्र्यांना भेटून, अधिकाऱ्यांना सांगून, दमदाटी करून जर ती थांबवत असतील, तर माझ्या मतदारसंघातल्या सामान्य लोकांच्या हितासाठी जी कामं महत्वाची आहेत ती तुम्ही थांबवत असाल, ही गोष्ट नाही ना पटणार मला. माझ्या विरोधात तुम्ही काही करा, पण माझ्या लोकांच्या विरोधात करू नका. आता पोलीस रिझर्व्ह केंद्र आहे. पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये पोलिसांची रिक्रुटमेंट आणि केंद्राची बिल्डिंग हे एकत्र चालू आहे. ती माझ्या जामखेडमध्ये चालू आहे. त्याचा फायदा मला कर्जतला, जामखेडला होणारच, बीडला होणार आहे, तिथं उस्मानाबादला होणार आहे, सोलापूरला होणार आहे, नगरला होणार आहे. नगरला केंद्र नाहीये. बरोबर. हे तुम्ही तुमचेच एखादा भाजपचा आमदार म्हणतो की आता ते मला तिकडे घेऊन जायचंय. तुम्ही मंत्री असताना त्याच कॅबिनेटमध्ये हे जळगावला गेलं. ते आमचं नाही, एक तर मिरजगावला होतं. मिरजगावची एक व्यक्ती इथं आहे, मिरजगावला होतं. तिथून ते विदर्भात कुठेतरी गेलं. त्यानंतर जामखेडला दिलं, ते गेलं जळगावला. आता कॅबिनेटमध्ये बसताना तुम्हाला जर बोलता येत नसेल, आणि मी साधा आमदार आहे, मी मंत्री नव्हतो, मी त्या ठिकाणी ओढून माझ्या मतदारसंघाच्या हितासाठी ते जामखेडला आणलं. आणि जळगावच्या बाबतीत आम्ही काय बोललो, जामखेडचं जामखेडला द्या, जळगावला वेगळं द्या, तशी चर्चाही झाली होती. आता तुम्ही तुमचाच आमदार बीजेपीचा आता तो तिकडे घेऊन जातो आणि तुमचं तोंड सुद्धा त्या ठिकाणी उघडत नसेल. तुमचे उपमुख्यमंत्री हे भाजपचे आहेत आणि ते आता होम मिनिस्टर आहेत, ते पत्राव लिहितात की हे त्या ठिकाणी घेऊन जायला जळगावला काही हरकत नाही. अरे म्हणजे काय, लोकांनी काय बिघडवलं तुमचं? मग या लेवलचं राजकारण, सामान्य लोकांच्या हिताचा जर ते विचार करत नसतील, तर राजकीय दृष्टिकोनातून एखाद्या व्यक्ती जर उतरला म्हणा तो उतरतो. अच्छा, ते राम शिंदे तुमच्या मनातून उतरलेले आहेत राजकीय दृष्टिकोनात. ओके.